नगर शहरामध्ये बंद ट्रकमध्ये जाणारा सुमारे 2.25 कोटी रुपयांचा हिरा गुटखा पोलिसांनी पकडला असून 2 जणांना ताब्यात घेतला आहे। नगर मनमाड महामार्गावर शिर्डी बायपास रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली। चोरीच्या मार्गाने नगरमधून जाणाऱ्या अवैध असणाऱ्या गुटख्यांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला असून या कारवाईत सुमारे 2.25 लाख रुपयांचा माल पोलिसांनी या ट्रकमधून जप्त केला आहे। गुटखा बंदी झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षातील गुटख्याची ही मोठी कारवाई असून इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा महाराष्ट्रामध्ये विकण्यास येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। या कारवाईबाबत अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी अधिक माहिती दिली। हिरा गुटखा आणि तंबाखूचा ट्रक चाललेला अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यावरनं आज 5:30 वाजता नगर बायपासला सापळा रचून गाडी पकडलेली आणि जवळपास 2 कोटीचा माल पकडण्यात आला। ड्रायव्हर आणि क्लिनरला ताब्यात घेतलेले पोलीस तपासानंतर कायदेशीर कारवाई करीत आहे। त्याच्यामध्ये अन्न आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी पण सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही आता संयुक्त कारवाई करीत आहोत। कुठं चालली होती काय माहिती? ही गाडी हैदराबादवरून सुरतला चालली। या कारवाईमध्ये राजेंद्र वाघ, भारत डंगोरे, गणेश डहाळे यांनी भाग घेऊन ही कारवाई केली। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एस9 मीडिया, अहमदनगर।